नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात आपले चॅनल श्री शिवा आपली माणसे. तर मित्रांनो, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपल्या नवीन नवीन व्हिडिओ अपलोड होत असतात आणि त्यानंतरून ते तुम्ही बघत नाही, मग त्यामुळे बिग बॉस मध्ये काय चालू आहे हे तुम्हाला तुमच्यापर्यंत माहिती होत नाही. तर मित्रांनो, आपण बघितलं होता कालचा वीकेंडचा वार. त्या वीकेंडच्या वारमध्ये काल तर फक्त एकच गोष्ट चालू होती, ती म्हणजे नेकी नेकी नेकी. तर निकीला एवढं सोनं लागलं होतं. तर असं झालं होतं, निकीला काय सोनं लागलं का? तर ऍक्च्युली फक्त निकीच चालू होतं. ऍक्च्युली असं झालेलं आहे की सगळे बिग बॉसनी असं ठरवून ठेवलेलं आहे की निकीला सपोर्ट करायचं, निकीला विनर करायचं. तेच चालू मग होतं. कशाला जनतेला येण्यात काढताय? देऊन टाका टॉफी आणि बिग बॉस बंद करून टाका. आणि निकीला एवढा फेवर का केला जातोय हा बी मोठा प्रश्न पडतो. निकीलाच तुम्ही म्हणजे 4 हप्त्यापासून जेव्हा ती बोलणे खात होती म्हणे, आणि मला या हप्त्यामध्ये कोणता मोठा तीर मारला तिने. ऍक्च्युली बघायला गेलं तर अरबाजला तीच पोक करत होती. त्याच्यानंतर अरबाजला जाऊन तेच त्यांचं ते दोघांचं बाथरूम मध्ये त्यांचं लफडं होतं. ती व्हिडिओ आपण बनवून टाकलेली आहे मित्रांनो, ती पण व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा. ती पण व्हिडिओ बघा, म्हणजे आणि ही पण व्हिडिओ बनवून टाकलेली आहे. तुम्ही बघितलं असेल की कालपासून तोच. तर ते बाथरूम मध्ये दोघं जण मस्त की लिफ्टी चालू होती. तर मी मागच्या म्हणजे स्टार्टिंग पासून मी बघत होतो की दोघांची सेटिंग चालू आहे. आणि ज्या टायमाला आरबाजच्या ती गळ्यात पडलेली होती, भांडण झालं त्या टायमाला ती आरबाजच्या कानात काहीतरी बोलली होती आणि आरबाज तिला काहीतरी बोलला होता. हे घरच्यांनी कोणीच ऐकलं नव्हतं. मी भाऊला सांगत होतो असं झालेलं आहे. भाऊ म्हणे नाही तसं नाही होईल, पण ती काय आपल्याला व्हिडिओ सापडली नाही नंतर, नाही तर आम्ही दाखवणार होतो. पण ती व्हिडिओ थोडीफार कुठं ना कुठं भेटेलच. त्या टायमाला आम्ही एक व्हिडिओ बनवून नक्की टाकू. ती पण व्हिडिओ बघा तुम्ही आणि सांगा भाऊ काय बोल. पूर्ण हप्ताभर त्यांची नोटंकी चालू होती, त्याच्यावरती पण आपण व्हिडिओ बनवली होती. पूर्ण हप्ताभर त्यांनी नोटंकी केली आणि आपल्याला एडत काढत होते आणि सगळं नाटकं चालू होते, खोटं चालू होतं. पण मग ती खोटं चालू होतं तर तुम्ही निकीची बाजू घेतली. त्याच्यानंतरून तिथं मराठी कलाकार अंकिता आहे, मग ती अंकिताला का तुम्ही खाली पाडत होते? धनंजय दादाला गद्दार ठरवायचं का तुमचा प्रयत्न? ऍक्च्युली मी एक सांगतो मित्रांनो, ते अंकिता त्यांना का खाली पाडताय, निकीला का वरती घेताय? कारण की निकीला वोटिंगच भेटेल नाहीये, म्हणजे भेटली नसती. आणि त्यांनी स्टार्टिंग पासून ठरवलेलं जे निकीला 3 वेळेस वाचवलेलं आहे. 3 वेळेस वाचवलं. बोटिंग लाईन बंद करता निकी आली का काही ना काही कारण काढून ते बोटिंग लाईन बंद का होती? आणि आता म्हणजे याचा पुढच्या हप्त्यामध्ये निकीला सेव्ह करण्यासाठी खूप प्रयत्न केले जातील. म्हणजे नेमकी त्यांना निकीला जर ट्रॉफी द्यायची असेल तर बाकीच्यांना तुम्ही खेळायला का बोलवलं हा बी मोठा प्रश्न पडतो. आणि आपल्याला का वेळात काढताय? करून टाकणार बंद बिग बॉस. ते बिग बॉस तर बंद होणार नाही, कारण की त्यांना शो चालवायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला चॅनल पण चालवायचं आहे आणि तुमच्यापर्यंत या गप्पा पण घेऊन यायच्या आहे की कोण बरोबर आणि कोण चुकीचं खेळते. आणि त्याच पद्धतीने आज असं वाटत होतं की रितेश सरांनी एकाची बाजू घेऊन लढत होते. ऍक्च्युली एक सांगू का, आपण दरवेळेस मधल्या प्लेअरांच्या चुका काढतो बरोबर. आता ह्यावेळेस बिग बॉसनीच चुकी केली ना मोठी. बिग बॉस निकीला एवढा मोठा सपोर्ट करून बिग बॉसनी चुकी केली ना, कारण की टी शोला पण TRP पाहिजे तर त्या हिशोबाने चालू आहे. पण निकी चुकती आहे, पण त्यांना ते दाखवायचं का नाही आहे? तर तिची बाजू का घेतली जाते आहे? हा पक्षपात का चालू आहे? आणि आपण म्हणतो सूरज भाऊचे व्हिडिओ दाखवती नाही. ते आज ते एस्ट्रो सीन मध्ये का टाकलं जातं? एस्ट्रो सीन मध्ये का टाकलं जातं? एस्ट्रो सीन मध्ये इतकी भारी भारी कॉमेडी होती त्याची. ती म्हणजे असे भांडणापेक्षा आपण ते पाहिलं तर किती मजा आली असती. तुम्ही एस्ट्रो सीन मध्ये चांगले सीन दाखवता आणि जे रोजचे सीन असतात त्याच्यामध्ये फक्त ते निकी आणि त्या अरबाजचे भांडणं का दाखवता आणि त्यांची लिफ्टी का दाखवता? तर तुम्ही आम्ही 18 वर्षाच्या वर आहे म्हणून ते आम्हाला दाखवताय का? आणि 18 वर्षाच्या खाली पोरांनी काय करायचं ते पण त्यांनी काय बघायचं? तर हा पण मोठा प्रश्न पडतो. आणि सकाळी 5:15 वाजता तुम्ही ते कार्यक्रम दाखवले ते आम्हाला बिलकुल आवडले नाही. आणि मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये संडेला तर फक्त ते डान्सिंग आणि त्यांची शॉक ट्रीटमेंट चालू होती. त्यात पण काही मजा नव्हती आणि बोलण्याविषयी काहीच नव्हतं. आणि बघायला गेलं फक्त तो आरबाज आणि त्या असे डोळे फोडून बघत होते. निकीची फ्लेवर घेताना रितेश सर म्हणजे RD दिसत होते. आणि कोणी डान्स चांगला केला तर हे पण आम्हाला सांगा की नेमकी तुम्हाला कोणाचा परफॉर्मन्स आवडला? तर जान्हवी आणि सूरजचा आवडला की निकीचा आणि अभिजितचा आवडला? आणि त्या दोघांचं ते अरबाज आणि आर्या तो 2 जिस्म एक जान असा आवडला? तो नेमकी डान्स करत होता का तिला गळ्यात नुसतं वडत होता असं वाटत होता हात तोडून घेतो का आता? बोगस माणूस येतो नुसता लिफ्टी करत होता. त्याच्यानंतर पुढारीची रेल्वे आवडली. त्याची तो रेल्वे सारखाच ऍक्टिंग करत होता. नुसता रेल्वे सारखा कॉमेडी आहे. कॉमेडी मध्ये घेऊन टाकायचं पुढारीला. एखादा कॉमेडी ऍक्टर पाहिजे म्हणून त्याला बाहेर काढत नाही. तर मेन प्रश्न म्हणजे तो नॉमिनेटच झाले नाही पहिल्यापासून आल्यापासून. आणि TP दादाचा डान्स आणि वैभवचा डान्स तो आम्हाला पण बिलकुल आवडला नव्हता.
तर अशा प्रकारे तुम्हाला कोणता डान्स आवडला ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. त्यानंतरून जी शॉक ट्रीटमेंट झाली ती शॉक ट्रीटमेंट पण एवढी मोठी शॉक नव्हती. आम्हाला जास्त शॉक कोणता आम्हाला सकाळपासून प्रश्नच आवडले नाही ते. प्रश्न पण नाही आवडले, कारण की जे ए टीमला ते 4 जण होते त्यांना टीममध्ये घेऊन त्यांच्या जोड्या बनवून त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे होते. त्यांनी हप्ताभरामध्येच त्यांना असं दाखवलं की हप्ताभरात तुम्हाला काय समजलं ते प्रश्न. अरे पण तुम्ही महिन्यापासून होते तेच त्यांना समजलं नाही, तर त्यांना हप्ताभरात काय समजणार हा, आहे? आणि ते आता आला शेवटी आपला प्रोमो. ती शॉक ट्रीटमेंट होती ऍक्च्युली. नाही. आम्हाला ती शॉक आहे ना, तुम्ही जे अंकिताचं घराच्या बाहेर दाखवायचं प्रोमो दाखवत होते तोच मोठा शॉक होता की तुम्ही दिवसभर तेच कार्यक्रम दाखवले, त्यानंतरून समजलं तो फॅन होता. तर खरंच म्हणजे आणि भरपूर सारे व्हिडिओ बी पडले ते फ्रँक ट्रीटमेंटवरती की अंकिताला घराच्या बाहेर काढलं का, हे खरं आहे का, हे खरं आहे का, आम्हाला नाही नाही, असं पण असू शकतो. बिग बॉसचा हा पण गेम असू शकतो की माझ्या मतेला वाटतं, बाकीचं मला माहित नाही. बिग बॉसचा असा पण गेम असू शकतो की आपण जर जनतेला असं दाखवलं तर अंकिताबद्दल कशा कमेंट येतात आणि अंकिताला सपोर्ट करणारे किती जण आहे हे बघण्यासाठी बिग बॉसनी हा प्लॅन केला असेल का? कारण की ऍक्च्युली अंकिता ही टॉप 3 ची कंटेस्टंट. आम्हाला माहिती आहे अंकिता कशी पण जाऊ शकते. अंकिता एक किंवा 2 नंबरला असू शकते वोटिंग लाईन मध्ये. जर वोटिंग लाईन चालू असती तर 1 किंवा 2 नंबरला असती आणि निकिता 100% बाहेर गेली असती, हे आम्हाला माहिती आहे. तर फक्त अंकिताचं बाहेरचं हे बघण्यासाठी बिग बॉसनी केलं का असं असू शकतं. आणि पुढच्या हप्त्यामध्ये आपली फेवरेट कंटेस्टंट आर्या जाधव ही नॉमिनेशनमध्ये येणार आहे. तिला फुल सपोर्ट करा आणि फुल सपोर्टने तिला बाहेर काढायचा पाठवायचं. प्रयत्न करा, कारण की ती अशी खेळती एकदम गदाडासारखी, तिला काय खेळायची समज. आणि बघू आता- माती खाती आहे आणि मेंदूवर पडलेली पोरगी दिसते. आणि आता बघू या हप्त्यामध्ये आपल्याला त्या हरभजन निकीचं जास्त दाखवण्यापेक्षा दुसऱ्यांचं दाखवता का नाही ते बघू आपण. आणि जर समजा हरभजन निकी चालू असलं तर बिग बॉस पाठच बंद करू. आणि नाही ते तर चालणारच आहे, कारण की निकीला रितेश सरांनी चण्याच्या झाडावरती चढवलेलं आहे आणि चण्याच्या झाडावरती चढल्यानंतर ती ह्या हप्त्यामध्ये तुम्हाला फक्त निकीचे चणे दिसणार आहे, जी खूप चणे खाणार आहे आणि ते तुम्हाला सगळं दिसणार आहे किती ती या हप्त्यात खूप नाटकं करणार हे गॅरंटी देऊ. आणि पुढच्या हप्त्यात फुल बोलीवचन खाणार आहे भाऊच्या धक्क्यावरती. तर मित्रांनो, अशाच प्रकारे व्हिडिओ बघा आमची आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये सांगा आवडली की नाही आवडली.